आता हा धूर कशामुळे झाला आहे ते सांगतो तुम्हाला। ही आपली पहिली ऑर्डर आहे आजची, चिकन फ्राय 3 थाळ्या आहेत। ही फॅमिलीची ऑर्डर तयार झाली आहे, 4 चिकन फ्राय आणि अंडा करी, बाकी शाकाहारी 2 अजून बाकी आहेत। पर्याय नाही, तुला काय बांधून ठेवलेला नाही आहे मी, जॉब जर जमत नसेल तर पर्यायच नाही आहे। तर मित्रांनो आता घरातून बाहेर पडलोय आपण हॉटेलकडे जाण्यासाठी। हे आमच्या गावाचा एक चौक आहे, इथे बस स्टॉप आहे म्हणा, इथेच बस थांबतात। आमच्याकडे असं स्पेशली बस स्टॉप असं नाही आहे, इथे बस थांबतात ह्या जागेला। तर इथून आता आपण हॉटेलकडे जाणार आहोत। ते ह्या आमच्या गावातल्या शेती, बऱ्याच लोकांनी ह्या वेळेला शाळू वगैरे असं उत्पादन घेतलं आहे, ऊस वगैरे घेतलेलं नाही कारण पाण्याचं प्रमाण ह्या वेळेला कमी होऊ शकतं। आता आपण आलो आहे कागल निडोरी रोडवरती, इथे काम चालू आहे आपलं रस्त्याचं। हे बघा इथं साईडला थांबलो आहे मी, कारण तिकडून वाहन येत आहेत आणि त्या साईडला उजव्या साईडला रस्त्याचं काम चालू आहे। हे हॉटेलपासून जवळपास 500 मीटर अंतरावरती कामं चालू आहेत। पुढे जात आहेत बरोबर भडगाव पाटीपर्यंत कामं झालेली आहेत रस्त्याची, की तिथं टच करणार, त्याच्यानंतर मग याच्यावरती अजून एक लेअरचं डांबरे येणार आहे असं ही लोक म्हणत आहेत। आता हा एवढ्या मोठ्यानं गाणी लावून चालला आहे, या व्हिडिओमध्ये कॉपीराईट आणायचा याचा प्रयत्न दिसतोय, ह्याला आता म्यूट करावं लागेल। तर हे बघा यांची कामं जोरानं चालू आहेत। हा डांबरी पहिला लेअर आणि ह्याच्यावरती अजून एक यायचा आहे। हा भविष्यात मोठा रस्ता होणार आहे असं ऐकलंय मी। मग ह्या वेळेला ही जी झाडं दिसत आहेत तुम्हाला बरीचशी, यांची कत्तल होणार, कारण जर हा रस्ता मोठा जर झाला तर ही अशी जुनी झाडं जी दिसत आहेत तुम्हाला ती पण काढावी लागणार आहेत। तर आता आपण फायनली आलो आहे हॉटेलमध्ये, म्हणजे हॉटेलकडे। आणि साहजिकच आता हॉटेलमध्ये आल्यानंतर बोका आपलं स्वागतासाठी तयार असणार आहे। तर अपेक्षेप्रमाणे बोका आहेच पाठी माझ्या, आता आम्ही वॉइसवर देतोय। याला पहिल्यांदा खायला घालावं लागतं, त्याच्यानंतर कामाला सुरुवात करायची। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। दुपारचे 3:30 वाजले आहेत, आम्ही आलो आहे हॉटेलमध्ये। साफसफाई वगैरे झालेली आहे, टेबल क्लीन केलेले आहेत, सेटअप वगैरे संध्याकाळी लावता येईल। 2-4 दिवसापासून बरंचसं वारं सुटलं आहे, त्याच्यामुळे बऱ्याच लोकांच्या तब्येत वगैरे खराब होत आहेत। दूषित वारं म्हणा एक पद्धतीनं, आता मगापासून वारं नव्हतं, आता सडनली एकदमच जास्त वारं सुटलंय। त्यामुळे व्हाय काय झालं की इकडची आता धूळ वगैरे सगळे हॉटेलमध्ये बरेचशी यायला आली। आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथे आज सकाळी बहुधा फड पेटवला होता आजूबाजूचा, त्याच्यामुळे जी त्याची राख उडते पालापाचोळ्याची ती सगळी हॉटेलमध्ये बरीचशी आली होती। तर क्लीन केलं आहे, एकदा क्लीन केल्यानंतर परत ती सगळी इकडे तिकडे पसरलं होतं, ते परत आणि झाडू मारून क्लीन करून घेतलं आहे, त्यामुळे डबल काम लागलं आज। तर बाकी टेबल खुर्ची वगैरे सेट लावलेत। जेवणाला सुरुवात करायची आहे सोलकडीपासून, शाकाहारी जेवण, त्याच्यानंतर मांसाहारी जेवण। आज शनिवार आहे, बाणग्याचा बाजार असतो, आठवडी बाजार, थोडाफार बाजार आहे आपला पण किरकोळ करायचा आहे, लिंबू वगैरे आणायचे आहेत। तर हे जेवणाचं वगैरे सगळं आवरल्यानंतर मी 5-5:30च्या दरम्यान जाणार आहे बाजारला, कारण तो बाजार भरतो तो संध्याकाळचा, त्याच्यामुळे संध्याकाळीच जावं लागेल तिकडे। तर आता सुरू करूया आपण जेवणाला, आणखीन मग नंतर बाजार पण करून आणायचं आहे। शाकाहारी मांसाहारी जेवण झाल्यानंतरच जाणार आहे, तंदूर पेटवणार आणखीन मग जाणार। तर मित्रांनो आपला सेटअप झालेला आहे। याच्यावरती पाण्याचे आपले जे गेळे आहेत, पाण्याचे जग ते फक्त लावायचे आहेत, ते अजून धुवायचे आहेत, त्याच्यामुळे ते लावलेले नाही आहेत। बाकी सेटअप वगैरे झाला आहे, म्हणजे ग्लास, मेनू कार्ड, आणखीन सॉल्ट सर्व लावलेलं आहे। आता वाजलेत 5:45, जेवण पण आपलं झालेलं आहे। तंदूर पेटवणार, आणखीन मी जाणार आहे बाणग्याला बाजारासाठी। आणखीन त्याच्यानंतर आल्यानंतर आपलं जग वगैरे धुतलेलं असेल, त्याच्यानंतर आपण पाणी लावूयात। बाकी आपला नवीन मेंबर आहे तो येतोय 6, 6:15, 6:30, त्याला अजून बरंचसं नॉलेज नाही आहे यातलं, त्याच्यामुळे त्याला बरीचशी माहिती द्यावी लागते। तर आता कितीपर्यंत आणि किती दिवस तग धरतोय माहिती नाही मला, कालच्या कामावरून तरी वाटलं की त्याला हे जमण्याजोगं नाही आहे। जर त्यानं 15 दिवस कड काढला तर निश्चितच जमेल, पण त्याच्या अगोदर त्यानं हार मांडली तर पर्याय नाही, बघू काय होतं ते। येणाऱ्या ब्लॉगमध्ये तुम्हाला अपडेट मिळणारच।
बाकी सेटअप वगैरे झाला आहे सगळा, काउंटर वगैरे पण सेट केला आहे. फक्त इकडं फॅमिली पण सेट झाले. काउंटरचं फक्त बडीशेप वगैरे ते सर्व लावलेलं नाही आहे, ते नंतरच लावू आपण ज्यावेळी टेबल म्हणजे ज्यावेळी लाईट्स वगैरे ऑन करणार त्याच्या वेळेला. तर आता मी जातो बाणगेला, आपला बाजार वगैरे घेऊन येणार, त्याच्यानंतर मग आपण आट्टा लावणार आहे. आता फक्त आट्टा लावणं एवढंच बाकी राहिलं आहे आणि त्याच्यानंतर मग आपलं ग्राहक लागलं की आपण सर्व्हिस द्यायला तयार आहोत. जेवण पूर्ण तयार झालं होतं पण अंडाकरी बाकी होती. अंडाकरी थोडीफार मारून ठेवूया कारण आपल्याकडं माणसं कमी आहेत. ताटं आले की पटदिशी अंडाकरी ते भरून देता येते आणि अंडाकरीची पण ऑर्डर आजकाल बरीचशी यायला लागले. त्यामुळे एक थोड्या ताटांची अंडाकरी बनवून ठेवलेली कधी पण चांगलीच तयारी असावी. मित्रांनो 7:38 झालेत, 7:45 वाजत आले. तर सेटअप वगैरे झालेलं आहे, जेवण पण झालेलं आहे, अजून ग्राहक लागलेले नाहीत आपल्याला, आज इन्क्वायरी पण नाही आहे. लाईट्स वगैरे बाहेरच्या सगळ्या ऑन केलेल्या आहेत. शनिवार आहे, मोस्टली ग्राहक कमीच असतं शनिवारचं, तरीसुद्धा बघू किती लागतात टेबल ते तुम्हाला अपडेट मिळणारच. बाकी हा बोर्ड लावायचं अजून पण काम पेंडिंगच आहे. ह्याच्यावरती अजून एक लेअर येणार रोडची. हे आता जवळपास बऱ्यापैकी आपल्या बोर्डजवळ रोड आला आहे. पहिला इथून बरीचशी घाण वाटत होती, आता घाण होणार नाही. इथे तणकट वगैरे बरेचसे येत होतं. आता हा पहिला आपला जो बोर्ड होता इथं बोर्ड लावल्यानंतर ही जागा बरीचशी परत म्हणजे ॲट्रॅक्टिव्ह वाटेल. आता ते बोर्ड लावल्यानंतरच. पौर्णिमा आहे, चंद्र पण आलेला आहे. कालच पौर्णिमा चालू झाले, आज 9, 9:30 वाजता काहीतरी संपते बहुतेक. आता हॉटेलमध्ये एवढा धूर कशानं झाला ते तुम्हाला सांगतो. आपल्याकडे पहिली ऑर्डर आले चिकन फ्राय 3 ताटं, त्यांना गडबड आहे भरपूर, त्याच्यामुळे तंदुरात ताव आला नव्हता तरीसुद्धा त्याच्यामध्ये मिठाचं पाणी मारावं लागलं, त्याच्यामुळे एवढा धूर झाला आहे. तर ही आपली पहिली ऑर्डर यांची चिकन फ्राय ती आपण बनवायला सुरुवात केली. म्हणजे गावाकडची आपली पोरं असू देत किंवा अजून कोणी पण वयस्कर आले की त्यांना लगेच ताटं पाहिजे, असं जायचं नसतं कुठेच, पण आलं की दादा लवकर दे जरा मला जायचं आहे बाहेर म्हणतात आणि गडबड करायला सुरुवात करतात. तर हे त्यांचं चिकन फ्रायच्या 3 प्लेटा अंडा करी आणि ग्रीन चिकनची तयारी केली, याच्यामध्ये ग्रेव्ही टाकायची आहेत. ही त्यांची ताटं तयार झालेत. यांना आता रोट्या लावल्या की ताटं पिकअप होतात. तांबडा रस्सा भरायला चालू आहे. ही त्यांची ताटं पिकअप करतोय. आज बऱ्याच व्हिडिओला व्हॉइस ओव्हर द्यावा लागणार आहे कारण बरेचसे व्हिडिओ मी शूट केलेले नाही आहेत, वाईफने केलेत. ही आपल्याकडे नेक्स्ट ऑर्डर आले, एक सिंगल आहे चिकन फ्रायची. त्याच्यानंतर आपल्याकडे एक पार्सल आलं होतं स्पेशल व्हेज थाळीचं, ते पार्सल तयार केलं आहे. त्यानंतर आपल्याकडे ऑर्डर आले 4 चिकन फ्राय, 1 अंडा करी. शाकाहारी ताटं अजून तयार नाहीत, ती नंतर पिकअप करतो, पहिला ही ताटं देतो. ही आपल्याकडे पुढची ऑर्डर आले, 1 चिकन फ्राय आणि 1 बटर चिकन थाळीची. ताटं तयार झाले. त्यांना 65 नाही कारण 65 संपले माझ्याकडे, तसं त्यांना कल्पना दिली. चिकन जे पीस आहेत ते मी जास्त दिले त्यांना, 2-2 पीस जास्त वाढवून दिलेत. हां तर मित्रांनो 11:07 झालेत. मी 10:30 वाजता बरोबर आपले हा दरवाजा बंद केला आहे आज, कारण जेवण संपलं. विषय असा होता की आज सुरुवात झाली ग्राहकांची, त्याच्यानंतर 9, 9:15 वाजता पूर्ण हॉटेल रिकामं झालं, एक पण ग्राहक नव्हतं. शनिवार आहे, ग्राहक होणार नाही गॅरंटी होती. त्याच्यामुळे 9, 9:15 नंतर परत आपल्याला ग्राहक होतील का नाही थोडंसं शंकास्पद होतं, कारण रात्री एवढ्या ग्राहक होत नाही सहसा, म्हणजे 9:30 नंतर 10 नंतर. पण त्याच्यानंतर बरोबर 10:15 वाजता आपल्याला 10:15 वाजता नाही, 9:45 वाजता बरोबर आपल्याला एक फॅमिली टेबल लागला आणि त्याच्यानंतर परत त्यांनी 2 टेबल लागले लगेचच. त्यांना जाता जाता बरोबर 10-20 त्यांचं सगळ्यांचं आवरून झालं. त्याच्यानंतर जी जशी गेली तर शेवटचा एक टेबल आपला 10:30 वाजता बाहेर पडला. त्याच्यानंतर मी लॉक केलं कारण आपलं जेवण संपलं होतं. आणखीन स्टाफ आपल्याकडे आज कमी आहे. आपल्याकडे जो नवीन मेंबर काल जॉईन केला होता त्याचा फोन आला होता, त्याला जमत नाही बोलतोय तो आजपासून म्हणजे नाही बोलतोय येत कामावरती, कारण त्याला ती कामं जमत नाहीत, लोड होतोय. त्याला म्हटलं होतं की एक 15 दिवस थोडंसं ॲडजस्ट कर, म्हणजे तुला लगेच काही जमणार नाही आहे.
एक 8 दिवस बघ काम करून, जमल्यानंतर मग हे कर, हळूहळू जमतंय. कुठलंही काम असं पहिल्या दिवशी जमेल असं काय नाही, पण तो ऐकायलाच तयार नाही बोलतोय. ठीक आहे म्हणलं, आता पर्याय नाही, तुला काय बांधून ठेवलेला नाही आहे मी. जॉब जर जमत नसेल तर पर्यायच नाही आहे. मग आता मला परत आणि दुसरा कोणतरी मेंबर बघावा लागेल, कारण आपल्याकडे स्टाफ कमीच होत जातो आहे. आता तसा विषय नाही, कारण आता माही चालू झाली, उद्या परवापासून माही चालू होतात, म्हणजे यात्रा गावाकडच्या, त्याच्यामुळे ग्राहक तसे पण कमी होतील. त्याच्यामुळे नेसेसरी नाही की स्टाफ आत्ता लगेच पाहिजे, पण आत्तापासून जर बघितलं तर कुठे आपल्याला एक 15 दिवसात किंवा महिन्याभरात एखादा स्टाफ भेटेल. आणि ज्यावेळी यात्रा वगैरे संपतील त्याच्यानंतर एक असा हाईक येतो की बाबा बिझनेस एकदमच चढ घेतो. आता जो उतार आहे ते एकदमच चढ घेतो. बिझनेस परत चांगला व्हायला सुरुवात होते का यात्रा वगैरे झाल्यानंतर एक 15 दिवसानंतर, म्हणजे एप्रिल 15 तारखेनंतर परत आणि पावसाळ्यापर्यंत बिझनेस चांगल्यापैकी असतो आणि त्याच्यावेळी आपल्याला स्टाफची गरज असणार आहे. तर आज बरोबर जे टेबल आलं आपल्याकडं फॅमिली, त्याच्यानंतर 2-3 टेबल परत लागले. ते लागतील असं संभावना नव्हती, त्याच्यामध्ये शाकाहारी होते, त्यामुळं आटपलं. बरोबर माझ्याकडं 6 चिकन थाळ्या शिल्लक होत्या आणि त्यांच्या 4 चिकन थाळ्या, 1 अंडाकरी आणि 2 शाकाहारी थाळी. त्याच्यानंतर आपल्याकडे एक 2 नॉनव्हेजच्या थाळ्या आणि 2 शाकाहारी थाळ्या परत आल्या. त्याच्यामुळे आज जेवण पूर्ण संपलेलं आहे. म्हणून बरोबर 10:30 वाजता आपण क्लोज केलं, कारण परत कोणी ग्राहक आलं तर त्यांना नाही म्हणणं कठीण होतं. आणखी दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला किचन क्लोजिंग करायची होती आणि बाहेर इथे सगळेजण आतमध्ये कामं करतात, सध्या कामं चालू आहेत तिकडे, आणि बाहेर कोणी नाही आहे, त्याच्यामुळं कोण आलं की समजत नाही कोण आलेलं, त्याच्यामुळं हा गेट बंद केला आहे. तर बाकी आज बिझनेस झाला अनपेक्षित म्हणा, कारण शनिवारी असा बिझनेस होत नाही आणि झाला ते बरं एक अर्थी. बाकी सर्व्हिस वगैरे झाली व्यवस्थित, कंप्लीट कोणाची नाही जेवणाची वगैरे. आज बटर चिकन थाळीची पण ऑर्डर होती. आपल्याला या थाळ्या मेनूमध्ये ॲड करायची, जसं की मालवणी चिकन थाळी आणि बटर चिकन थाळी. बाकी आजचा व्हिडिओ मी इथं संपवतोय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आणखी चॅनलवरती नवीन असेल किंवा अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटू उद्या एका नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत गुड नाईट, टेक केअर, काळजी घ्या, बाय बाय.